नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. नवरात्र उत्सव आता संपत आहे. 2 तारखेला विजयादशमी आहे. 2 तारखेला दसरा मेळावा शिवसेनाचा होणार आहे. हा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः या दसरा मेळाव्याला ठाकरेंच्या परंपरेप्रमाणे संबोधित करणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. अशातच आपल्या सोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते महेश सावंत सर आहेत. दादर माहीम या मतदारसंघातून विधानसभेतून ते विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण या दसरा मेळाव्याची तयारी काय आहे, कशी सुरू आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. सावंत सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मस्त. अंतिम टप्प्यात हे सर्व आलेलं आहे. जानेवारी पासून आपण शिवाजी पार्क हे जे मैदान आहे ते मिळवण्यासाठी आपण महानगरपालिकेला पाठपुरावा केला, पत्र लिहिलं, परवानगी मिळालेली आहे. तयारी कुठपर्यंत आली? तयारी जवळजवळ 80-85% झालेली आहे. जे काय आम्ही वातावरण भगवामय करतो, हम्म, संपूर्ण दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीम त्या विभागामध्ये झेंडे, पताका लावतो. बॅनर जेवढे लावायचे तेवढे आम्ही स्वागताचे लावलेले आहेत. कमानी उभारायचे तेवढे उभा. आणि शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क मध्ये स्टेज आणि इतर जी व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था, खुर्च्या किंवा हम्म, बॅरिगेड, हम्म. त्या सगळ्या पद्धतीने जवळजवळ 85% काम झालेलं आहे. 85-83%. पाऊस, काल थोडा पाऊस कमी पडला. थोडा आम्हाला आशा वाटलेली ऊन पडला, परंतु आज सुद्धा ऊन पडलेलं आहे. परंतु ऊन पडू दे, पाऊस राहू दे, काही राहू दे, परंतु जो काही साहेबांनी निश्चय घेतलाय त्या निश्चयाशी आम्ही सर्व शिवसैनिक ठाम आहोत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय. जवळपास 30 जिल्हे या अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेले आहेत. अ, भाजपने असा आरोप केलाय किंवा असा सल्ला दिलाय आपल्याला की दसरा मेळाव्याचा जो खर्च आहे तो खर्च तुम्ही पूरग्रस्तांना मदत म्हणून करा. कारण सातत्याने आपले नेते संजय राऊत असतील, स्वतः उद्धव ठाकरे सर असतील किंवा आदित्य ठाकरे आहेत, ते भाजपवर शेतकऱ्यांना मदत न करण्याचा आरोप करतायत. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? एक साधा आणि सोपा उदाहरण सांगतो बघा. गणपती, महाराष्ट्र शासनाने गणपतीचा स्पर्धा घेतलेली हम्म, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हम्म, त्याचा बक्षीस समारंभ 2 दिवसापूर्वी रवींद्र नाट्य मंदिर इथे झाला. रवींद्र नाट्य मंदिर इथे संपन्न आला. हा पारंपरिक उत्सव आहे. गणपती उत्सव असू दे, नवरात्र उत्सव असू दे, पाडवा, हा पारंपरिक उत्सव आपण नेहमीच साजरा करत असतो. तसा दसरा मेळावा हा आमचा इव्हेंट नाहीये, हा पारंपरिक उत्सव आहे. त्यावेळी सर, तुमचा शस्त्रपूजन मोबाईल करतो. जो आहे ना, तुमचा मोबाईल वाकडा वाकडा होत चाललेला आहे. जरा सरळ करा मोबाईलला. हा, हा, तर बरोबर. हा उत्सव एक पारंपरिक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो. यामध्ये रावणाचा दहन झाला असल्यामुळे त्या शस्त्राचे आपण पूजन करतो. संपूर्ण बरोबर. हिंदू घराघरामध्ये करतो. आम्ही शिवसेना परिवार शिवतीर्थावरती आम्ही करतो म्हणून ती गर्दी जमते. बाकी इथे आम्ही प्रायव्हेट इव्हेंट असा काहीच करत नाही. त्या मोठमोठ्या कॅटरर्सला ऑर्डर देतात. आमचे जे बाहेर जाऊन शिवसैनिक येतात गावागावांना, ते स्वतःचा झुणका भाकर दिवसभरात पुरेल एवढा घेऊन येतात, किंवा भाकर आणि कांदा घेऊन चटणी भाकर सगळं घेऊन येतात. आम्ही फक्त तिथे औपचारिक त्यांना चहा पाण्याची किंवा पाण्याची व्यवस्था करतो, चहाची व्यवस्था करतो, थोडा नाश्ता देण्याची व्यवस्था करतो. बाकी संपूर्ण इव्हेंट नसतो. स्वतः एक मनापासून आणि हृदयापासून ते शिवतीर्थावरती येतात. बाळासाहेबांनी जी प्रथा सुरू केली आहे ती प्रथा. आणि भाजपवाले म्हणतात आहे की इव्हेंटला खर्च केला, इव्हेंटला खर्च. आता तुम्ही मागील 15-20 दिवसा, महिन्याभरापूर्वी बघत होता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ देवाभाऊ लिहिलेलं होतं. बाकी काही लिहिलेलं नव्हतं. महाराजांचा फोटो आणि देवाभाऊ. त्यासाठी जवळजवळ नाही म्हटलं तरी 25-30 कोटी खर्च झाला असेल. अंदाजे, मला माहिती नाही, अंदाजे म्हणतो. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकते, कमी सुद्धा. तो जर पैसा त्यांनी कमी प्रमाणात जर केला असता, तर तो जर पैसा त्यांनी ठेवला असता, तर आज पूरग्रस्तांना त्याची चांगली मदत झाली असती. परंतु तो फक्त पाण्यामध्ये पैसा गेलेला. महिनाभर, 15 दिवस त्यांची ऍडव्हर्टाईज चालू झाली. आणि त्या ऍडव्हर्टाईजचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तुम्ही ज्यांनी त्यांनी टीका केली असेल, प्रत्येकाचा वैयक्तिक मत, परंतु त्या कमी प्रमाणात केल्याचे, तर तोच पैसा आज पूरग्रस्तांसाठी उपयोगी ठरला असता. मग पूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे की ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे तिथल्या कार्यकर्त्यांना तुम्ही तिथेच जनतेची सेवा करण्यासाठी आवाहन केलंय आणि उर्वरित महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे? महाराष्ट्राचं तर मला माहिती नाही, परंतु आमची विभाग प्रमुखांची मुंबईच्या बैठक झाली, तर विभाग प्रमुखांवरती जास्तीत जास्त जबाबदारी दिली आहे.
कारण शेवटी मुंबईचा पब्लिक शिवतीर्थावरती असल्यामुळे मुंबईचा पब्लिक हा जास्त प्रमाणात यायला पाहिजे. पण प्रत्येक शाखेतना जल्लोषात वाजत गाजत येणार आहेत. बाहेरचे असतील ते गाड्यांच्या मार्फत येतील, पण मुंबईचीच गर्दी एवढी होणार आहे की बाहेरची त्याच्यामध्ये ऍडिशनल गर्दी होणार. आणि पूरग्रस्त असतील तिकडची, मला वाटते शक्यतो त्या बाजूच्या परिसराची लोक येतील की नाही शंका आहे. कारण आज सध्या परिस्थिती भयानक आहे त्या ठिकाणी मराठवाड्यात बरोबर मोस्टली. बरोबर बरोबर. अशी पण चर्चा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची किंवा युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपले खासदार जे आहेत संजय राऊत हे सातत्याने त्यावरती बोलत आहेत. काय आहे म्हणजे नेमकं असं होईल, घोषणा होईल या दसरा नाही मेळाव्यात? नाही, या संदर्भात मी काय आता बोलू शकत नाही, कारण मी साधा कार्यकर्ता आहे. हे सगळे संजय राऊत साहेब नेते आहेत, उद्धव साहेब पक्षप्रमुख आहेत, ते हे सगळ्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे तशी शक्यता आहे का? शक्यता म्हणजे आता तुम्ही बघताय गेल्या 2-3 महिन्यामध्ये सातत्याने कुठल्या कारणासाठी गणपतीसाठी आम्ही स्वतः राजसाहेबांच्या घरी गेलेलो उद्धव साहेबांसमोर. 5 ऑगस्टला जो काय मोठा दोन मराठी नेत्यांचे दोन वाघ वळलीच्या डोम मध्ये एकत्र आले, तर इतर कार्यक्रमासाठी एकत्र येतात. संकेत सगळं महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र खुश आहे की मराठी मध्ये जी काय फूट पडत होती ती फूट कुठेतरी थांबली आहे. आणि दोन मराठ्यांचे नेते आहेत, आज संपूर्ण मुंबईचा किंवा महाराष्ट्रामध्ये दोनच नाव मराठ्यांमध्ये जोरात चालतात आहे. बाकी मराठी नेते भरपूर आहेत, परंतु मराठी नेत्यांमध्ये जास्त नाव लागतं ते उद्धव साहेब आणि राजसाहेबांचे. ते दोन नेते आज अं, एकत्र येऊ शकतात असा अंदाज संपूर्ण महाराष्ट्राने बांधलेला आहे. राज ठाकरे ह्या दसरा मेळाव्याला येणार आहेत? मागे सुद्धा शपथविधी होती उद्धव साहेबांचे सीएम झाले त्यावेळेस, त्याशिवाय राजसाहेब शिवतीर्थावर आले असतील, आले होते. साहेबांनी निमंत्रण देतील आणि राजसाहेब सुद्धा येतील. यायला काय मागे भाजप आणि शिवसेनेची जेव्हा युती होती त्यावेळी फडणवीस साहेब, प्रमोद महाजन साहेब येत होते भाजपचे नेते. आणि हे तर दोघं भाऊ आहेत, साहेब आणि राजसाहेब भाऊ भाऊ आहेत. म्हणजे ते कधी निमंत्रण दिलंय एकत्र का? तशी काय व्यासपीठावर. चर्चा, तशी काय माहिती नाही, तुमच्याकडे तशी आहे काय की? आम्हाला माहिती नाही. हे चर्चा सगळी नेते आणि उद्धव साहेबच ठरवतात. बरं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. काय म्हणजे एल्गार पुकारला जाणार आहे या दसऱ्या मेळाव्यातून? हो, दसरा मेळाव्याला तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या एल्गार किंवा एक घोषणा ही संपूर्ण वर्षभर असतो. त्यामुळे आम्ही सुद्धा शिवसैनिक दसरा मेळाव्याची आतुरतेने वाट बघत असतो. बरं, महिलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या दसरा मेळाव्यामध्ये होतो. काय आज तयारी महिला चालू आहे विशेष म्हणून? ना, महिला प्रत्येक शाखेमध्ये एक पारंपरिक वेशामध्ये येणार आहेत. एकदम भगवा, पूर्ण देखावा त्यांचा भगवाच असेल, साड्या भगवा हे सगळं म्हणजे भगवाच परिधान, भगवा वादळ होणार आहे शिवतीर्थावर. बरं, धन्यवाद सर, तुम्ही ही माहिती दिलीत आणि खूप म्हणजे लांबलेली किंवा खूप वेळ वाट बघावी लागली तुमच्या वेळेची, नाही तुमच्या नाही, मुलाखतीची. काल जरा ते पुन्हा गाडगेचे इथे रश्मी वहिनी होत्या ना ठीक उद्घाटनाला. ठीक आहे, ठीक आहे, फोन तर चालेल, आमचं हरकत कालच नाही. पण झालं. ही ही ओके, चांगली चांगला वेळ दिला, चांगली मुलाखत झाली. धन्यवाद धन्यवाद. दसरा मेळाव्याला आता फक्त 1-2 दिवसांचा वेळ राहिलेला आहे. त्या दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील, घोषणा होईल युतीची आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या किंवा एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एल्गार त्या ठिकाणी पुकारला जाईल अशी चर्चा आहे. बघूया आता काय होतंय. तुर्तास इथेच थांबूयात. सावंत सरांचे आभार, धन्यवाद.